पहिले काय झालं? अहम मी वहा महा सी थहा थ ती तहा अंती. हे झालं मी वहा महा उत्तम पुरुष, सी थहा थ मध्यम पुरुष प्रथम आणि हे ती तहा अंती प्रथम पुरुष. हे सगळे प्रत्यय झाले. आपण हे क्रियापदाला जोडतो. मग आपण पहिल्यांदा कसं येणार? अहम पठामी, आवाम पठावह, वयम पठामह. पठासी पठसी, मग त्वम पठसी. युवाम म्हणजे तुम्ही दोघे, युवाम पठतः. आणि हे काय येईल? युयम पठथ, युयम पठथ. कळलं? वाक्य रचना कशी आली? मातापासून प्रथम पुरुष. म्हणजे आता राम पठती, परत आता राम आणि दोघं अजून दोघं कोणी असेल मग तऊ पठतः. ते दोघे आहेत, सोबत आहे. तऊ पठतः आणि ते पठंती. आता एकापेक्षा जास्त लोक आहेत तर ते पठंती. आता याच्या मग याला आपण कुठले पण घेऊ शकतो. पठ म्हणजे पठ आहे. हो हा लटला का वर्तमान काळ. लटला का म्हणजे वर्तमान. ठीक आहे. हे तर काल परवा हे झालं, ते पण झालं. हे थोडंसं लक्षात आलं की मग आपल्याला कुठे म लागतो, कुठे मह लागतो, कुठे मी मह लागतो, कुठे मी लागतो. पण जास्त आपण अभ्यास करू मी आणि जे जास्त वापरतो आपण हे जास्त वापरतो है ना. उत्तम पुरुष आपण खताबद्दल बोलतो आणि कोणा दुसऱ्याबद्दल बोलतो. हे दोन जास्त वापरतो. वेळ होती ना मॅडम घेते ना मॅडम घेते ना दुसऱ्या मग व्हिडिओ होती आहे ना. ठीक आहे. कळलं? मग आता आपण आता काय केलं आहे? करताय ना, द्वितीया करताय की नाही आपण. बालकः किं पठति, बालकः पुस्तकं पठति. क्लिअर झालं का? हे द्वितीया क्लिअर झालं का? तर पठती आणि पठामी हे आलं लक्षात. पठामी आणि पठती. लव म्हणजे ते दोघं, ते म्हणजे ते पुष्कळ सारे. ते पठंती. अहम पुस्तकं पठामी. मम म्हणजे माझे. अहम मम नाम स्वप्ना, अहम प्राध्यापिका. माझं नाव स्वप्ना आहे, मी प्राध्यापिका आहे. मम नाम स्वप्ना, अहम प्राध्यापिका. मम पुस्तकं माझं. मम म्हणजे माझं. आता षष्टी शिकलो की नाही आपण, ते माझं जे आपलं आहे, चाचीचे माझे. मम पुस्तकं, मम तव म्हणजे तुझे. आता हे दुसरं झालं. आता हे खाली भाषाभ्यास दिलाय आपण, त्याचं सोडवू आता. मर्कटः किं खादति. मर्कट काय खात आहे? कदली म्हणजे केळ. कदली फल म्हणजे केळ. आता भाषाभ्यास पाहत आहे आता आपण. पेज नंबर 27 वरचा भाषाभ्यास पाहत आहे. मर्कटः किं खादति कदली फलम. किं खादति कदली फलम. द्वितीयचं एक वचन. कदली फलम काय खाते? केळ खात आहे. गजः किं क्षिपती. क्षिपती म्हणजे फेकणे. काय उत्तर? जलम. पूर्ण वाक्य म्हणायचं. गजः जलम क्षिपती. गजः जलम क्षिपती. शुकः किं खादति. शुकः म्हणजे पोपट. मरीचिका म्हणजे मिरची. शुकः किं खादति. मरीचिकया. मिरचीला खात आहे. मिरचिकया खादति. माही नाही मिरची काम. द्वितीय सुरू आहे आपली. मिरची काम. मी पण द्वितीय. हा नाही, आपण तृतीयमध्ये आलं असतं तर कया आलं असतं. तृतीय असती ना तर कया आलं असतं. आता आपण द्वितीय शिकत आहे. कायला त्याच्यावर अनुस्वारला. मिरची काम.
शुकः किं खादति? शुकः मरीचिकां खादति। बालकः किं स्वीकरोति? बालकः लड्डुकं स्वीकरोति। छात्रः किं वदति? छात्रः श्लोकं वदति। पुरुषः किं पश्यति? पश्यति म्हणजे पाहणे। पुरुषः नदीं पश्यति। कळलं? काय काय आहे? कर्म आहे, त्याला अनुस्वार म्हणतो. प्रथमेचं एकवचनापैकी. हां, ठीक आहे. आता इथे खाली परत काय दिलं आहे? वाक्यानी कुरुत. वाक्य करायचे. वाक्यानी कुरुत हे इथे आलं, म्हणजे पठ्यात आहे ना, कुरुत आलं. विळम कुरुत, तुम्ही करा. झालं ना? वाक्यानी कुरुत, वाक्य करा. कुरुत आहे ना, ते हे आहे वाक्यानी कुरुत. वाक्यानी आलं. वाक्य म्हणजे काय? एक वाक्य. वाक्यम, वाक्ये, वाक्यानी. वाक्य हे नपुंसकलिंगी आहे ना. मनम वने वनानी. वाक्यम, वाक्ये, वाक्यानी. मग त्याचं काय आलं? वाक्याचं बहुवचन काय आलं? वाक्यानी. कळलं? म्हणजे असे काही शब्द आले की तिथेच पाहायचं त्याचं काय आहे. बहुवचन आहे. वाक्यानी, वाक्याचं बहुवचन होतं. त्याला वाक्यानी आहे ना. मनम वने वनानी. जे पाठ केलं ते लक्षात ठेवायचं. मनम वने वनानी. माला माले मालाहा. देवः देवौ देवाः. ते आपल्या डोळ्यासमोर राहिलं की मग आपल्याला हे वाक्य पुस्तक पण त्याच्यासारखे करता येतात. आता पहा. रामः सरयू नदीं गच्छति. वाचा एक एक वाक्य. विठ्ठल चंद्रभागा नदी गच्छति. चंद्रभागां गच्छति. भागां. विठ्ठलः चंद्रभागां गच्छति. छात्रः विद्यालयं गच्छति. छात्रः विद्यालयं गच्छति. माता पाकगृहं गच्छति. वृद्धा देवालयं गच्छति. वाचा, पूर्ण वाचा. आता मोठ्याने म्हणा सगळे. रामः विठ्ठलः छात्रः विद्यालयं गच्छति. माता पाकगृहं गच्छति. वृद्धा देवालयं गच्छति. कळलं? की आता इथे कर्म आलेलं आहे, त्याला अनुस्वार आहे. हे आता काही काही आपण लक्षात पण ठेवायचे. काही काही ठिकाणी नाही लक्षात राहत, तिथे मग आपला अभ्यास जसं असतं करतो तसं लक्षात राहतं. बालक विद्यालयं गच्छति. बालकः कुत्र गच्छति. कुत्र म्हणजे कुठे. आता कुठे जात आहे हे तेच आहे. बालकः विद्यालयं गच्छति. बालकः वित्तकोशं गच्छति. वित्तकोश म्हणजे बँक. वित्तकोश दिलेलं आहे ना. बालकः वित्तकोशं गच्छति. बालक हे जे गोल दिले आहे की नाही 8.4.2. पहिलं वाचलं आपण. बालकः विद्यालयं गच्छति. बालकः वित्तकोशं गच्छति. बँकेत जातो. बालकः गृहं गच्छति. गृहमचं गृहमच राहणार, कारण की ते गृहमचं नपुंसकलिंगी आहे म्हणून हलंत आहे आणि कर्म आहे म्हणून पण आहे, ते काही बदलणार नाही, ते तसंच राहणार. बालकः उद्यानं गच्छति. ते पण तसंच राहणार. उद्यानं. परत बालकः नदीं गच्छति. म्हणजे ज्याला हलत असतो तो त्याचा नाही बदलत का? हां, कारण की ते नपुंसकलिंगी शब्द आहे ना, तर मग ऑलरेडी आहे, अच्छा. तर तो नाही बदलणार. वनम, वने, वनानी. वनम तसंच राहिला. त्याचं नाव काय आहे त्याचं, त्याला प्रातिपादिक म्हणतो. त्याचा मूळ शब्द काय आहे? वनम. पण वनमच राहिलं. प्रथमा काय येतं? प्रथमा एकवचन वनम, वने, वनानी. मग ते तसंच राहिलं. फक्त आता राम हा आहे, मग तो पुल्लिंगी आहे की नाही. राम म्हणजे राम आहे. मग राम करता आला की नाही. राम तिथे विसर्ग लागला, मग रामम. त्याला देते मग रामम येईल. त्याचं कर्म काय येईल? रामम. ठीक आहे. पण बालकः पंचवटीं गच्छति. बालकः वाटिकां गच्छति. वाटिका म्हणजे उद्यान. बालकः वाटिकां गच्छति. बालकः पाठशालां गच्छति. आणि नदीचं गाव? नदीं. नदी. बालकः नदीं गच्छति. आता हे सगळे परत एकदा घरी जाऊन पाहिलं ना, तुम्हाला बरोबर जशी जशी आपण जास्तीत जास्त त्याची उजळणी करू तसं ते जास्तीत जास्त. पाठशालां सगळ्याला अनुस्वार. कर्म म्हणजे सगळ्याला अनुस्वार. काय बरं करायचं का पुढे? सरासरा जास्त झालं. क्लास ऑनलाईन